नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रिझनिंग हा विषय मराठीमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे. रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यातली बरेचसे लेक्चर यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. याचा उपयोग तुम्हाला आगामी टेट परीक्षा, शिक्षक भरतीसाठी जी परीक्षा आहे ती, त्याचसोबत MPSC सरळ सेवा आणि बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये होणार आहे. खास करून आपला फोकस हा IBPSच्या पॅटर्नवर आहे. त्यामुळे आपण IBPS ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतो एक्झॅक्टली सेम त्या पद्धतीचेच प्रश्न आपण इथं कव्हर करत आहोत. आजचा टॉपिक आहे दिशा ज्ञान अर्थात डायरेक्शन सेन्स. द डायरेक्शन सेन्समध्ये बघा, डायरेक्शन आणि डिस्टन्स या दोन्हीचा देखील सेन्स होणं फार गरजेचं आहे. डायरेक्शन आणि डिस्टन्स या दोन्हीचा सेन्स. तर दिशाज्ञान, आता ह्या टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. दिशा म्हटलं, दिशा माहीत असल्या पाहिजेत, बेसिक रिक्वायरमेंट आहे. दिशा जर तुम्हाला माहीत नसतील तर आपण सॉल्व करू शकणारच नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या दिशा माहीत असल्या पाहिजे. तर जे आपलं हे व्हील आहे, दिशाचक्र म्हणूया आपण, हे जे दिशाचक्र आहे हे बेसिकली कसं असतं बघा. तर बेसिक कन्व्हेन्शन काय सांगतं की ही जी दिशा आहे ही तुम्ही उत्तर घ्या. ही दिशा उत्तर घ्या, त्याच्याबरोबर अपोजिट दक्षिण असते. या दक्षिणेच्या या बाजूला किंवा आपण म्हणूया उत्तरेच्या उजवीकडे पूर्व दिशा असते. उत्तरेकडे उजवीकडे पूर्व दिशा, पूर्वच्या बरोबर अपोजिट पश्चिम दिशा असते. आता उरलेल्या उपदिशा कशा असतात, तर उरलेल्या उपदिशा पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये ईशान्य दिशा, पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये ईशान्य दिशा, उत्तर आणि पश्चिम यांच्यामध्ये वायव्य दिशा, त्यानंतर पश्चिम आणि दक्षिण यांच्यामध्ये नैऋत्य दिशा आणि पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आग्नेय दिशा. हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे. तुम्ही जसे प्रॉब्लेम भरपूर सॉल्व कराल ना तसं हे तुम्हाला पाठ होऊन जाईल, त्याची काळजी करू नका. आणि याचा वापर आपण इथून पुढे जे प्रश्न आपण सॉल्व करणार आहे त्या सगळीकडेच करणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये हा जो अँगल आहे हा जर अँगल बघितला, हा अँगल, हा जो कोन आहे हा 90 अंशाचा असतो. हा बरोबर इथून मध्ये हा कोन दुभागलेला असतो, त्यामुळे हा 45 अंशाचा आणि तो 45 अंशाचा असतो. टोटल जर आपण बघितलं तर हा 90, हा 90, हा 90, हा 90, हा 90, टोटल 360 अंश यामध्ये येतात. तर आता त्याचा उपयोग देखील आपल्याला काही वेळा करावा लागतो, पण बेसिक तर तुम्हाला हे दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे, ते म्हणजे ज्यावेळी एखादा व्यक्ती, सपोज मी तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती उत्तर दिशेला जात आहे, उत्तर दिशेला जात आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की त्याने उजवीकडे तो वळला. या पॉइंटपासून त्याने उजवीकडे टर्न घेतला, उजवीकडे तो वळला. तर उजवीकडे कसा वळेल, तर तुम्हाला इमॅजिन करायला पाहिजे की तुम्ही या दिशेला चालत चाललाय, मग तुमचा उजवा हात हा असणार आणि हा तुमचा डावा हात असणार आहे. सो उजवीकडे वळला, हा जो तुम्ही जे वळण घेणार आहे, टर्न घेणार आहे, हा टर्न बरोबर 90 अंशामध्ये घ्यायचा आहे. किती? 90 अंशामध्ये. जर तुम्हाला सांगितलं असेल 45 अंशामध्ये तरच, नाहीतर जर सांगितलं नसेल तर तुम्हाला उजवीकडे हा 90 अंशामध्येच टर्न घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो, या दिशेला गेल्यानंतर तो डावीकडे वळला, या पॉइंटला आल्यानंतर तो डावीकडे वळला. आता डावीकडे वळला म्हणजे कसं, तर तुम्ही इमॅजिन करा, थोडंसं इमॅजिनेशन आपल्याला लागतं, थोडंसं यामध्ये इमॅजिनेशन लागतं. या बाजूला तोंड केलं असेल तर डावी बाजू कोणती असेल, तर डावी बाजू ही असणार आहे आणि उजवी बाजू ही असणार आहे. म्हणजे डावीकडे वळला आणि सपोज तो या पॉइंटला गेला. या पॉइंटला गेल्यानंतर त्याने सपोज परत एकदा डावीकडे वळण घेतले, अर्थात तुम्ही या बाजूला तोंड करून असता त्यावेळी डावी बाजू ही असते, ही उजवी बाजू असते. डावीकडे टर्न 90 अंशामध्येच होणार आणि तुम्ही या एका पॉइंटला आला, या पॉइंटला आला. आता मी तुम्हाला सांगतो, या पॉइंटला आल्यानंतर तुम्ही सपोज
उजवीकडे वळण घेतलं, उजवीकडे टर्न घेतला. सो जस्ट इमॅजिन करा तुम्ही त्या बाजूला चालत चालला आहात. त्या बाजूला चालत चालला असाल तर हा जो तुमचा हात आहे हा उजवा हात असणार. हा जो आहे इकडचा तो उजवा हात असणार आणि हा डावा हात असणार आहे. उजवीकडे वळला म्हणजे इकडे गेला, हे आपल्याला लक्षात येतं. हे जे टर्न घ्यायचे असतात हे 90 अंशामध्ये घ्यायचे असतात बाय डिफॉल्ट. ओके, ठीक आहे. आता हे काही बेसिक गोष्टी झाल्या. अजून काही गोष्टी आहेत बेसिक गोष्टी, त्या तुम्हाला हळूहळू जसं आपण पुढचे प्रश्न सोडवत जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल. तर हे जे व्हील आहे हे आपल्याला सगळीकडे लागणार आहे, म्हणून मी हे कॉपी करून घेतो आणि याचा उपयोग आपण सगळीकडे करणार. ज्या ज्यावेळी तुमच्या समोर दिशा ज्ञानवर प्रश्न येईल त्यावेळी तुमच्या समोर हे व्हील तुम्ही या ठिकाणी आणलं पाहिजे. सो पहिला प्रश्न, जर तुम्ही अगोदर या प्रकरणाचा अभ्यास केला असेल तर निश्चितच तुम्ही प्रयत्न करू शकता. जमतं का बघा. मी इथं हे व्हील जे आहे इथं हे कोपऱ्यात आणतो. ओके, आणि हे काढून टाकतो. सो ज्या ज्यावेळी तुम्ही हे दिशा ज्ञानवरचा प्रश्न सोडवाल त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, पेपरवर अगोदर हे असं हे जे दिशा चक्र आहे ते काढून घ्यायचे. ओके, वेळ नाही लागत, हार्डली 1-2-3 सेकंड लागतील. आता हे सोडवायचं कसं, पहिला प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवतो बघा. कुणाल उत्तरेकडे 10 किलोमीटर चालतो. सो कुणालने एका पॉइंट पासून चालायला सुरुवात केली. तो उत्तरेकडे 10 किलोमीटर चालतो. सो या पॉइंट पासून कुणालने सुरुवात केली समजा, तर उत्तरेकडे तो गेला 10 किलोमीटर गेला. 10 किलोमीटर उत्तरेकडे गेला. हे अंतर जे आहे हे अंतर 10 किलोमीटर आहे. हे अंतर जे आहे ते 10 किलोमीटर आहे. उत्तरेकडे गेला. त्यानंतर उत्तर दिशा ही आहे ना आपली उत्तर दिशा, तिथून तो दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालतो. आता या पॉइंटला तो आलेला आहे बघा, कुठे आलेला आहे, या पॉइंटला आलेला आहे. इथून तो दक्षिणेकडे परत खाली येणार ना, दक्षिणेकडे म्हणजे खाली, दक्षिणेकडे म्हणजे खाली येणार. किती किलोमीटर, 6 किलोमीटर, म्हणजे तो वरून 6 किलोमीटरवर येणार. आता एक लक्षात घ्या, हे टोटल तुम्ही घेतले 10, 6 म्हणजे निम्म्यापेक्षा थोडेसे जास्त असणार, म्हणजे तो या पॉइंटला येणार आहे. सो आता कसं असणार बघा, हे 6 आणि हे 4 असे टोटल मिळून जे होणार आहेत हे तुमचे 10 किलोमीटर होणार आहेत. आता तो या पॉइंटला आहे. ओके, या पॉइंटला आहे इथे. त्यानंतर दक्षिणेकडे 6 किलोमीटर चालतो. नंतर तो पूर्वेकडे 3 किलोमीटर चालतो. आता इथून तो पूर्वेकडे 3 किलोमीटर चाललेला आहे. पूर्वेकडे म्हणजे आता या बाजूला पूर्व दिशा 3 किलोमीटर, पूर्वेकडे 3 किलोमीटर मी यामध्ये दाखवून घेतो. हे थोडंसं मला बाजूला घ्यावं लागेल. हे तुमचं 10 किलोमीटर. इथून तो पूर्वेकडे किती, 3 किलोमीटर चालतो. 6च्या साधारण निम्म म्हणजे तो इथं आला. 3 किलोमीटर गेला, हे 3 किलोमीटर अंतर आहे. पुढे आता तो इथं आहे. इथं तो त्याच्या सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर, तो त्याच्या सुरुवातीच्या बिंदूपासून, हा सुरुवातीचा बिंदू किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे, किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. सुरुवातीचा बिंदू हा आहे, शेवटचा बिंदू हा आहे. सो कोणत्या दिशेला आहे, सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला, या दिशेला आहे. ही दिशा कोणती हो, ही दिशा कोणती आहे, ही दिशा ईशान्य आहे. ही दिशा कोणती आहे, ईशान्य दिशा आहे. आता ही दिशा ईशान्य आहे, ईशान्यवाला एक पर्याय आहे. पण प्रश्न अजून काय विचारलेला आहे, तर इथं काय यापैकी काही नाही, नन ऑफ दिस देखील आहे. किती अंतरावर आहे हा देखील एक प्रश्न विचारला आहे. आता किती अंतरावर आहे हे काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर हे काढण्यासाठी तुम्हाला हे असं जोडावं लागणार आहे. मग हा तुमचा काय तयार होणार बघा, हा तुमचा एक
त्रिकोण तयार होणार. आता या त्रिकोणामध्ये हा जर तुम्ही अँगल बघितला तर तो 90 अंशाचा आहे, 90 डिग्रीचा आहे. म्हणजे आता 90 अंशाचा ज्यावेळी एक ह्या त्रिकोणामध्ये एक कोन असतो त्यावेळी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, ह्या तुम्हाला विसरायच्या नाहीये. सो बेसिक गोष्टी बघा. तर पायथागोरसचं प्रमेय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ज्यावेळी त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो त्यावेळी त्याला आपण काटकोन त्रिकोण असं म्हणतो. या काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाची 90 अंशाचा जो कोन असतो त्याच्या समोरची बाजू सगळ्यात मोठी असते, याला आपण कर्ण असं म्हणतो. हा झाला कर्ण. ह्या उरलेल्या दोन बाजू. सो यामध्ये मी याला ए म्हणतो, याला बी म्हणतो आणि याची लेंथ जी आहे ती सी आहे. तर पायथागोरसचा प्रमेय आपल्याला काय सांगतो, तर सांगतो या कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला आता इथं हे जे अंतर आहे ते काढायचं आहे. सो बघा, तुम्ही बघू शकता हा काटकोन त्रिकोण आहे, याच्या समोर हा कर्ण झाला म्हणजे सी घेणार आपण. आणि आत्ताच आपण बघितलं सी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज येते. ही बाजू घेऊया आपण ए, कुठलीही घ्या, ए बी काय फरक पडत नाही. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग हा सी स्क्वेअर असणार, सी चा वर्ग असणार. सो 9 अधिक 16 म्हणजे आले 25. सी वर्ग बरोबर 25. म्हणून सी म्हणजे तुमचं काय असणार आहे, सी म्हणजे वर्गमूळ काढावा लागेल 25चं, म्हणजेच किती असणार हे 5 किलोमीटर. 5 किलोमीटर म्हणजे उत्तर तुमचं ईशान्येकडे आहे आणि 5 किलोमीटर अंतरावर आहे हे असणार आहे. समजलं का? यासाठी तुम्हाला बेसिक काय माहित असलं पाहिजे, पायथागोरसचा प्रमेय माहित असला पाहिजे. कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज. कर्ण कसा ओळखायचा, तर जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्या समोरची बाजू म्हणजेच कर्ण येतो. कळलं? ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. हे आपल्याला आता सगळीकडे लागणार आहे. तुम्ही ज्यावेळी सॉल्व कराल त्यावेळी तुम्ही लगेच हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. ज्यावेळी तुम्ही सॉल्व कराल त्यावेळी तुम्हाला हे असं ड्रॉ करावंच लागणार आहे. त्याच्यामध्ये नो एक्सक्युजेस. दुसरा प्रश्न, थोडंसं तुम्ही पॉज करा, प्रयत्न करा, जमतं का बघा. नाही जमलं तरी काळजी करू नका, प्रयत्न करा. ठीक आहे, तर बघूया कसं सोडवायचं. हे तुम्ही अगोदर नोट डाऊन केलंच पाहिजे. रोहन उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालतो. सो रोहन या एका पॉइंट पासून त्याने सुरुवात केली. रोहन उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतर चालतो. घेऊया, उत्तरेकडे गेला, 3 किलोमीटर गेला, उत्तरेकडे 3 किलोमीटर गेला. पुढे नंतर डावीकडे वळतो आणि 2 किलोमीटर चालतो. नंतर डावीकडे वळतो आणि 2 किलोमीटर चालतो. डावीकडे ही बाजू, इकडे तोंड आहे तुमचं, तर ही बाजू लेफ्ट आणि ही असेल राईट. डावीकडे 2 किलोमीटर चालला, इथं आला, इथं आला. त्यानंतर पुढे बघा, पुन्हा डावीकडे वळतो आणि 3 किलोमीटर चालतो. आता पुन्हा तो डावीकडे वळतोय. आता डावी बाजू कुठे असेल, इमॅजिन करा, तुमचं तोंड तिकडं आहे. सो तुमचा हा वरचा
राईट हँड येणार आणि हा लेफ्ट हँड येणार. डावीकडे किती किलोमीटर? 3 किलोमीटर. आता या ठिकाणी तुम्हाला दिशा ज्ञान सोबतच अंतर देखील महत्वाचं आहे, अंतर्ज्ञान देखील असलं पाहिजे. हे 3 आहे, म्हणजे हे जे 3 आहे, जर मी अशी एक सरळ हॉरिझॉन्टल लाईन काढली तर जो 3 वाला जो आहे तो या लाईनवरच येणार आहे. लक्षात आलं? या लाईनवरच 3 येणार आहे. हे ज्ञान असणं फार फार गरजेचं आहे. वर घेऊन नाही, दाखवून नाही चालणार, खाली नाही, तुम्हाला याच पॉइंटला आता तो आलेला आहे हे दाखवावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. या बिंदूवर म्हणजे या बिंदूवर तो पुन्हा डावीकडे वळतो आणि 3 किलोमीटर चालतो. पुन्हा डावीकडे वळला. आता डावी बाजू कुठली असणार? इमॅजिन करा, तुमचं तोंड खाली आहे, तो हा तुमचा लेफ्ट आणि हा राईट. डावीकडे वळतो आणि 3 किलोमीटर चालतो. आता दिशा ज्ञान तर आहेच, अंतर्ज्ञान देखील असलं पाहिजे. 3 किलोमीटर म्हणजे हे 2 आहे, म्हणजे हे 2 आहे. हा तुमचा काय झाला? आयत तयार झाला. समोरच्या बाजू समान आहेत, 2 हे देखील 2 असणार. म्हणजे 3 किलोमीटर जाण्यासाठी हे 2 आणि पुढे 1 जावं लागणार. अशा रीतीने हे टोटल तुमचे 3 होणार आहे. म्हणजे हा इथं कुठेतरी आलेला असणार. इथं आला, तो इथं आला. प्रश्न बघा, तो सुरुवातीच्या बिंदूपासून म्हणजे हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट, याला मी एस म्हणतो, हा तुमचा फिनिश लास्ट पॉइंट एफ म्हणतो. तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती किलोमीटर अंतरावर आहे? सुरुवातीचा बिंदू एस आणि शेवटचा बिंदू एफ, तर तो किती किलोमीटर अंतरावर आहे? हे अंतर आहे 1 किलोमीटर. सो उत्तर येणार हे. लक्षात आलं? समजून घ्या, अजिबात घाई गडबड करू नका. समजून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. नाही समजलं तर थोडंसं रिवाइंड करून परत परत बघा. पुढचा प्रश्न आपण थोडंसं पॉज करा, प्रयत्न करा. प्रयत्न केला, गुड, चांगली गोष्ट आहे. बघा आता, नमिता पश्चिमेकडे 14 मीटर चालते. सो नमिताचा एक स्टार्टिंग पॉइंट आपण घेऊया. ती पश्चिमेकडे चालते हे देखील आपल्याला दाखवायला पाहिजे. त्यासाठी अगोदर आपल्याला हे घेणं विसरू नका. हे तुम्हाला बाय डिफॉल्ट सगळीकडे घ्यायचंच आहे, हे विसरायचं नाही. नमिता पश्चिमेकडे 14 मीटर चालते. सो नमिताचा स्टार्टिंग पॉइंट आपण घेऊया. सपोज नमिताचा स्टार्टिंग पॉइंट हा आहे. यस डी तुम्ही, ती पश्चिमेकडे चालते किती? 14 मीटर. पश्चिमेकडे 14 मीटर गेली. 14 मीटर, हे अंतर 14 मीटर आलं. लक्षात आलं? पुढे जाऊया. आणि नंतर डावीकडे वळते आणि 10 मीटर चालते. आता या पॉइंटला गेल्यानंतर डावीकडे वळली. तर डावीकडे म्हणजे काय? इकडे तुमचं तोंड असेल तर तुमचा हा राईट हँड आणि हा तुमचा लेफ्ट हँड झाला. सो नमिता पश्चिमेकडे गेली, त्यानंतर उजवीकडे वळते. उजवीकडे म्हणजे इकडे होणार. पश्चिमेकडे 14 झालं, नंतर उजवीकडे वळते आणि 14 मीटर चालते. उजवीकडे वळते, इकडं किती मीटर? 14 मीटर. अंदाजे तुम्हाला एवढंच डिस्टन्स इथं वर टाकायचं आहे, अंदाजे टाकायचं आहे. तुम्हाला पट्टी पेन्सिल एक्झाम हॉलमध्ये अवेलेबल नसते, अलाउड करत नाहीत. त्यामुळं अंदाजे म्हणजे असं पेन लावून बघू नका, अंदाजेच टाका. ह्याच्या एवढं. तर 14 इथं देखील आपण घेतलं. उजवीकडे 14 मीटर चालते आणि नंतर डावीकडे वळते आणि 10 मीटर चालते. इथं गेल्यानंतर डावीकडे वळते, हा लेफ्ट हँड झाला, हा राईट हँड झाला. इकडे डावीकडे वळते आणि 10 मीटर चालते. 10 म्हणजे 14 आहे साधारण, एवढं आपण दाखवूया. अंदाजे 10 मीटर आता आहे. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून ती 14 मीटर चालते. आता इथं गेल्यानंतर या बाजूला तोंड असेल, त्यावेळी जस्ट इमॅजिन करा, वरचा इकडचा हँड तुमचा राईट असेल आणि हा लेफ्ट असणार. इथं काय केलंय बघा, ही पुन्हा डावीकडे वळून ती 14 मीटर चालते. डावीकडे वळणार म्हणजे इकडे वळणार,
14 मीटर म्हणजे तुम्ही बघू शकता हे 14 आहे, म्हणजे ही जी लाईन आहे अशी, ही लाईन आहे ही 14च असणार, म्हणजे या लाईनवर येणार बरोबर. लक्षात आलं, या लाईनवर येणार बरोबर. तर प्रश्न बघा, तिच्या सुरुवातीच्या बिंदूपासून तिच्या सध्याच्या स्थानापर्यंत, सध्याचे स्थान हे एफ मी इथं घेतो, सुरुवातीचा बिंदू यस, तिच्या सध्याच्या स्थानापर्यंतचे सर्वात कमी अंतर, सर्वात कमी अंतर किती आहे? सर्वात कमी अंतर म्हणजे तुम्हाला थोडक्यात हे अंतर काढायचं आहे, हे अंतर. सो हे अंतर कसं काढणार? तर हे 14, हे 14 आणि हे देखील तुम्हाला ऍड करावे लागतील यामध्ये. हा तुमचा आयत तयार झाला, 14 14 हे किती असणार? 10. सो हे 10 आणि हे 14, 10 अधिक हे 14 म्हणजे किती असणार आहे? 24 मीटर. समजलं का? समजलं नसेल तर प्लीज एकदा रिवाइंड करून बघा. हे झालं असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. थोडंसं तुम्ही प्रयत्न करा, पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, प्रयत्न करा. चौथा सेट आहे हा, जमलं पाहिजे. आतापर्यंत 3 आपण सॉल्व्ह केलेले आहेत. थोडंसं मी बाजूला होतो, तुम्ही स्वतः ट्राय करा. ओके. ठीक आहे. कशिश उत्तरेकडे 30 मीटर जाते. कशिश उत्तरेकडे 30 मीटर जाते. अगोदर मी जे व्हील होतं ते व्हील घेतो, हे आपल्याला नाही विसरून चालणार, हे कंपल्सरी घ्यायचंच आहे बघा, हे तुम्हाला घ्यायचंच आहे. कशिश उत्तरेकडे 30 मीटर जाते, नंतर उजवीकडे वळते आणि 40 मीटर चालते. ठीक आहे. कशिश उत्तरेकडे 30 मीटर जाते. सो कशिशने सपोज इथून सुरुवात केली, उत्तरेकडे गेली, उत्तरेकडे 30 मीटर गेली, उत्तरेकडे 30 मीटर गेली, या पॉइंटला आली, तोंड उत्तरेकडे आहे. नंतर उजवीकडे वळते. उजवीकडे बघा, हा लेफ्ट हँड असणार, हा राईट हँड असणार, उजवीकडे 90 अंशामध्ये वळणार आणि 40 मीटर चालते. 40 मीटर 30 पेक्षा थोडंसं जादा, 40 मीटर चालली, म्हणजे या बाजूला तोंड असणार. आता लेफ्ट हँड हा असणार, राईट हँड हा असणार. पुढे 40 मीटर चालली, नंतर पुन्हा उजवीकडे वळते आणि 20 मीटर चालते, पुन्हा उजवीकडे वळून 20 मीटर चालते. 30 हे आहे, म्हणजे या लाईनच्या ऑब्विसली वरच असणार, या लाईनच्या वरच असणार, हे विसरू नका. 30 म्हणजे 20 साधारण एवढं असेल. 20 मीटर चालली, म्हणजे उरलेलं 10 आहे अजून. पुढे जाऊया. नंतर पुन्हा उजवीकडे वळते आणि 40 मीटर चालते, नंतर पुन्हा उजवीकडे वळते आणि 40 मीटर चालते, पुन्हा उजवीकडे वळते. आता लेफ्ट राईट कसं असणार बघा, तोंड इकडे आहे, त्यामुळे हा लेफ्ट झाला, हा राईट झाला. आता उजवीकडे वळते आणि 40 मीटर चालते. 40 मीटर म्हणजे तुम्ही बघू शकता 40 हे डिस्टन्स देखील 40 असणार, म्हणजे ती बरोबर या लाईनवर येणार. 40 40 लक्षात आलं ना? 40 40 लक्षात आलं. पुढे तो त्याच्या मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर आहे? सो कशिश मूळ स्थान, स्टार्टिंग पॉइंट हा, फिनिश पॉइंट हा, मूळ स्थानापासून किती अंतर, तुम्हाला फक्त अंतर विचारलेलं आहे. तर आपण बघितलं होतं आयत तयार झाला हा, हे जे 30 आहे, हे जे 30 आहे, हे पूर्ण टोटल अंतर आहे इथपर्यंत. यातले हे 20 इथं गेले, मग इथं किती राहिले? 10 राहिलेले आहे. सो किती अंतरावर आहे? 10 मीटर अंतरावर आहे. समजलं का? समजलं? ठीक आहे. सेट 4 झाला. सेट 5 आपण प्रयत्न करूया. थोडंसं बाजूला होतो मी, तुम्ही स्वतः प्रयत्न करा, जमेल नक्की तुम्हाला. प्रयत्न करणं गरजेचं आहे. बघा, जमलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर बघा आता. मनीषा पश्चिम दिशेने बिंदू सी पासून चालायला सुरुवात करते. मनीषा पश्चिम दिशेने सुरुवात करते चालायला बिंदू सी पासून. सो सी स्टार्टिंग पॉइंट आहे. सी आपण स्टार्टिंग पॉइंट घेऊया. पश्चिमेला तिनं चालायला सुरुवात केली, त्यानंतर आणि 16 मीटर चालून बिंदू डी ला पोहोचते. पश्चिमेला चालायला सुरुवात केली. अरे आपलं व्हील घ्यायचं राहिलं, व्हील घ्या.
हे व्हील विसरायचं नाही बघा. पश्चिमेकडे चालत आहे, पश्चिमेकडे 16 मीटर चालून बिंदू बिंदू डी पर्यंत पोहोचली, बिंदू डी पर्यंत पोहोचली. ओके, इकडे चालत गेली. पुढे पुढे बिंदू डी पासून ती उत्तर दिशेने 34 मीटर चालते. इथून उत्तर दिशेला 34 मीटर आपल्याला जायचं आहे, उत्तरेला 34 मीटर जायचं आहे. चालली 34 मीटर आणि बिंदू 34 मीटर चालते आणि बिंदू ई ला पोहोचते. म्हणजे इथं कुठला बिंदू आहे? ई हा बिंदू आहे. इथं आली, आता ई पर्यंत आली. नंतर ती पश्चिम दिशेला, नंतर या इथून ती पश्चिम दिशेला 16 मीटर चालते. पश्चिम दिशेला 16 मीटर चालते. म्हणजे इकडं अजून ती 16 मीटर जाणार. 16 मीटर गेली पुढे आणि बिंदू एफ ला पोहोचते, आणि बिंदू एफ ला पोहोचते. इथं एफ हा बिंदू आहे. पुढे बिंदू एफ पासून ती उजवीकडे वळते आणि 10 मीटर चालून बिंदू जी ला पोहोचते. बिंदू एफ इथं आहे. आता मी थोडंसं डायग्राम ही खाली घेतो. हा, ओके. तर बिंदू एफ ला पोहोचली. बिंदू एफ पासून ती उजवीकडे वळते आणि 10 मीटर चालून बिंदू जी ला पोहोचते. इथून उजवीकडे, आता या बाजूला तोंड आहे, या बाजूला तोंड आहे, म्हणजे राईट हँड हा, लेफ्ट हँड हा उजवीकडे वळणार. उजवीकडे किती जाणार आहे? उजवीकडे किती जाणार आहे? उजवीकडे 10 मीटर चालून बिंदू जी ला पोहोचणार. 10 मीटर चालून बिंदू जी ला पोहोचणार आहे. ठीक आहे, झालं. आता याच्यावर प्रश्न जे आहेत, हे प्रश्न आपल्याला पुढे विचारलेले आहेत. किती प्रश्न आहेत बघूया. हे 16, हे 34, हे 16, हे 10. क्लिअर आहे? तर प्रश्न बघूया याच्यावरचे. आपण स्ट्रिक्टली IBPS पॅटर्नच घेत आहे, लक्षात घ्या. पहिला प्रश्न, बिंदू जी बिंदू डी च्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे? याचा अर्थ काय? बिंदू जी डी च्या संदर्भात म्हणजे डी पासून कोणत्या दिशेला आहे? डी पासून कोणत्या दिशेला आहे? कोण? बिंदू जी. डी पासून डी इथं आहे, बिंदू जी इथं आहे, या दिशेला आहे. आणि ही दिशा कोणती? ही दिशा कोणती? तर तुम्हाला याचा उपयोग सगळीकडेच होणार आहे. ते घ्या. तर डी पासून जी या दिशेला आहे, आणि ही दिशा कोणती आहे? ही दिशा, हा बाण बघा कुठे येतो, हा बाण इथं वायव्यला येतो. वायव्य, लक्षात आलं? ठीक आहे. प्रश्न 2, बिंदू ई आणि जी मधील सर्वात कमी अंतर किती आहे? बिंदू ई आणि जी मधील सर्वात कमी अंतर हे आहे, बरोबर. सर्वात कमी अंतर स्ट्रेट लाईन अशी असणार. सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण तयार होणार. सो काटकोन त्रिकोणामध्ये हा असा असणार आहे. यामध्ये ही 10, हे अंतर 10 आहे, हे अंतर 16 आहे, आणि हे अंतर सी कर्ण तुम्हाला विचारला आहे. सो कर्णाचा वर्ग बरोबर 10चा वर्ग अधिक 16चा वर्ग. 10चा वर्ग येतो 100, 16चा वर्ग हा 256 येतो. म्हणजे 356 झालं सी चा वर्ग. म्हणजे सी किती येणार हो? सी किती येणार? सी वर्गमुळात 356. 356 ला बघा 4 ने देखील भाग जातो, 4 ने भाग जातो. सो 4 ने भाग गेला, 4 8 32 ने 3 4 9 36. म्हणजे हा वर्गमूळ 4 बाहेर आला, 2 झाला, 2 वर्गमूळ 89. हे उत्तर असणार आहे 2 वर्गमूळ 89. हे ऑब्विसली मॅथ्सचा पार्ट आहे. मॅथ्स देखील थोडंफार तुमचं चांगलं असलं पाहिजे. 2 वर्ग 89 मीटर हे तुम्हाला इथं दिसत आहे. समजलं का? पायथागोरसचा प्रमेय मी सुरुवातीला सांगितला होता. प्रश्न 3, बिंदू सी एफ च्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे? एफ च्या संदर्भात म्हणजे एफ पासून
कोणत्या दिशेला आहे? एफ पासून बिंदू सी, सी इथं आहे, एफ इथं आहे, एफ पासून या दिशेला आहे. ही दिशा कोणती हो? ही दिशा बघा कोणती आहे? ही दिशा आग्नेय दिशा आहे. थोडक्यात हे व्हील जर मी इथं आणलं तर ही दिशा कुठली होणार? आग्नेय दिशा होणार. म्हणजे उत्तर येणार आपलं बी. समजलं का? समजलं का? या पद्धतीचे प्रश्न IBPS ला विचारले जातात. नेक्स्ट पुढचा सेट, थोडंसं पॉज करा, प्रयत्न करा, नक्की जमेल. जमलं? ठीक आहे. तर सुरुवात करूया. बिंदू सी हा डी च्या दक्षिणेस 16 मीटर आहे. बिंदू सी हा डी च्या दक्षिणेस 16 मीटर अंतरावर आहे. कुणाच्या दक्षिणेस? डी च्या दक्षिणेस 16 मीटरवर आहे. सो डी मी बिंदू इथं घेतला, डी मी इथं घेतला, तर डी च्या दक्षिणेस सी आहे. दक्षिणेस म्हणजे इकडे खाली किती अंतरावर? 16 मीटर अंतरावर. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे जाऊया. बिंदू जी हा एच च्या उत्तरेस 10 मीटर आहे. जी आणि एच अजून आपल्याला माहित नाही, आपण सी आणि डी दाखवलेलं आहे. सो आता पुढचं वाक्य मी कुठलं घेणार? तर या टाईपमध्ये मुलं बरेचसे गोंधळतात. मी काय घेणार? सी आणि डी च्या संदर्भात जे वाक्य आहे ते घेणार. पुढचं वाक्य हे जी आणि एच च्या संदर्भात आहे. पुढचं वाक्य जी आणि एफ च्या संदर्भात आहे. त्याच्या पुढचं वाक्य ई जी एफ या तिघांच्या संदर्भात आहे. त्यानंतर आय जे च्या संदर्भात वाक्य आहे. ई हा डी च्या पूर्वेस 40 मीटर अंतरावर आहे. डी च्या संदर्भात मिळालं. सो पुढचं वाक्य मी कुठलं वापरणार? हे वाक्य वापरणार. बिंदू ई हा बिंदू डी च्या पूर्वेस इकडे बिंदू ई हा डी च्या पूर्वेस, पूर्व दिशा 40 मीटर आहे. 40 मीटर आहे. बिंदू कुठला आला? हा ई हा 40 मीटर अंतरावर आहे. ओके, सो 40 मीटर मी दाखवलं. पुढे जाऊया. थोडंसं आय थिंक 16 पेक्षा डबल पाहिजे होतं. थोडंसं मी सी कमी करतो. हा, जरा डिस्टन्स देखील वाटलं पाहिजे ना, सेन्स आला पाहिजे. 40 सी डी 16 डीई 40. पुढे आता डी सी ई आपल्याजवळ आहे. ईच्या संदर्भात अजून एक वाक्य होतं. हे वाक्य बघा. हे वाक्य काय आहे? बिंदू जी हा बिंदू एफ च्या पश्चिमेस 20 मीटरवर आहे. जो म्हणजे कोण? एफ. जो बिंदू ई च्या उत्तरेस 24 मीटर आहे. बिंदू जी हा एफ च्या पश्चिमेस 20 मीटर आहे. जो म्हणजे कोण? एफ बिंदू ई च्या उत्तरेस 24 मीटर आहे. ई च्या उत्तरेस 24 मीटर, ई च्या उत्तरेस 24 मीटर कितला आहे? एफ हा बिंदू आहे. त्यानंतर जी हा बिंदू एफ च्या पश्चिमेस 20 मीटर आहे. बिंदू जी हा बिंदू एफ च्या पश्चिमेस 20 मीटर आहे. एफ च्या पश्चिमेस 20 मीटर. आता हे 40 आहे, 20 म्हणजे बरोबर याच्या मध्ये येणार. बरोबर मध्ये येणार, बरोबर ना? बरोबर मध्ये येणार. सो इथं बरोबर मी 20 मध्ये दाखवतो आणि इथं जी हा बिंदू दाखवतो. दाखवला बघा. परत एकदा मी काय केलं? कुठलं वाक्य वापरलं? सी डीचं वापरलं. सी हा डी च्या दक्षिणेस दाखवला मी 16 मीटर. त्यानंतर डी आणि ईचं वापरलं. बिंदू डी च्या पूर्वेस म्हणजे इकडे ई हा 40 मीटर अंतरावर दाखवला. त्यानंतर जो बिंदू ई च्या उत्तरेस 24 मीटर, कुठला जो बिंदू? एफ हा बिंदू ई च्या उत्तरेस 24 मीटरवर दाखवला. बिंदू जी हा बिंदू एफ च्या पश्चिमेस, बिंदू जी हा बिंदू एफ च्या पश्चिमेस 20 मीटर दाखवला. पुढे नेक्स्ट पुढचं वाक्य. जी हा बिंदू एच च्या उत्तरेस 10 मीटर आहे. जी हा बिंदू एच च्या उत्तरेस
10 मीटर आहे. हे 24 आहे. 10 म्हणजे निम्म्यापेक्षा थोडंसं कमी. हा एच हा जो आहे हा एच इथं कुठेतरी असणार आणि हे डिस्टन्स 10 असणार आहे. लक्षात आलं? एच हे डिस्टन्स एच जी जे डिस्टन्स आहे ते 10 मीटर आहे. आता राहिलं काय? राहिलं हे एचच्या संदर्भात आणि आयच्या संदर्भात. बिंदू आय हा बिंदू एचच्या पश्चिमेस 48 मीटर अंतरावर आहे. बिंदू आय हा एचच्या पश्चिमेस एचच्या पश्चिमेस किती? 48 मीटर. 40 पेक्षा तर जादा असणार ना. सो 48 बघा इकडं आहे. पण 48 नेमकं कसं असणार? तर एक बेसिक डिस्टन्स सेन्स असू दे तुमचं. हे 20 आहे. म्हणजे इथं 20 आणि हे देखील 20 म्हणजे इथपर्यंत 20 असणार. इथपर्यंत 20 असणार. हे डिस्टन्स 20 असणार आणि डिस्टन्स 48 काढायचं आहे ना. सो पुढे अजून 28 असणार. सो इथं तुमचा आय येणार आणि हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स 28 येणार आहे आणि असं रीतीने पूर्ण हे 48 येणार आहे. लक्षात आलं का? आता आय हा बिंदू एचच्या पश्चिमेस 48 मीटर. हे 20 आणि हे 28 हे टोटल 48 झालं. पुढे आता कोणतं राहिलं? झाले सगळे. सी डी झाला, जी एच झाला, जी एफ झाला, ई झाला, आय जे. आय आणि जे राहिला. बिंदू आय हा जेच्या दक्षिणेस 28 मीटर आहे. आय हा जेच्या दक्षिणेस म्हणजे जे इथं वर असणार. अंतर किती आहे? जेच्या दक्षिणेस 28 मीटर. आता थोडंसं बघा, कॉमन सेन्स अजून तुम्हाला गरजेचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हे तुम्ही जर असं वाढवलं तर हे 10 म्हणजे हे देखील 10 येणार आहे. बरोबर. आता काय वाक्य आहे? तर आय हा जेच्या दक्षिणेस 28 मीटर आहे. सो हे 10 म्हणजे वर 18 असणार. बरोबर. आणि वर कुठला असणार आहे? जे हा बिंदू असणार आहे. सो जे तुम्हाला इथं दाखवावा लागणार. अशा रीतीने पूर्ण जे डिस्टन्स आहे 18 अधिक 10 28 होणार. कळलं का? अशा रीतीने सगळे बिंदू आपण दाखवून झालेले आहे. सो जर समजलं नसेल तर परत एकदा रिवाइंड करून बघा. कसं केलं ते समजलं नसेल तर परत एकदा रिवाइंड करून बघा. थोडंसं तुम्ही ऑब्झर्व करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडंसं ऑब्झर्वेशन करा. ओके. तर ऑब्झर्व केलं. परत एकदा मी तुम्हाला वाटल्यास सांगतो. डी सी घेतलाय आपण. ठीक आहे. आय थिंक सांगण्याची दिशा तुम्ही रिमाइंड करून बघा. परत वेळ जाईल याच्यामध्ये. सो याच्यावरचे प्रश्न आपण घेऊया. प्रश्न पहिला. बिंदू ई आयच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे? बिंदू ई आयच्या संदर्भात. बिंदू ई कुठं आहे? इथं आहे. आय इथं आहे. आयच्या संदर्भात म्हणजे आय पासून कोणत्या दिशेला आहे? ही दिशा कोणती? तर ही दिशा आपण हे दिशेचं व्हील हे मात्र तुम्हाला सगळीकडे घ्यावंच लागणार. याला विसरून नाही चालणार.
ओके, सो ही दिशा बघा, ही दिशा, ही दिशा, ही आहे आग्नेय दिशा आहे, आग्नेय आहे. त्यानंतर बिंदू डी आणि एच मधील सर्वात कमी अंतर किती आहे? बिंदू डी आणि एच मधील सर्वात कमी अंतर किती आहे? डी आणि एच कुठं आहे? डी इथं आहे, एच इथं आहे. डी आणि एच मधलं सर्वात कमी अंतर जे असणार हे असं असणार, बरोबर. सो हे अंतर काढण्यासाठी तुम्हाला हा असा काटकोन त्रिकोण लागणार आहे. तर हा काटकोन त्रिकोण आपण घेऊया. इथं मी बाजूला घेतो हा काटकोन त्रिकोण. हा 90 अंशाचा कोण, हा झाला कर्ण. आता ही किती आहे हे मी मगाशीच काढलेलं आहे, हे 20 आहे, हे 20 आहे. हे किती आहे बघा, हे 10, हे 24 आहे ना, हे 24 आहे, हे 24 टोटल. इथलं 10 गेले म्हणजे हे किती राहिले? 14 राहिले, 14 इथं येणार. सो या ठिकाणी हा तुमचा कर्ण c² इज इक्वल टू हा 20चा वर्ग अधिक 14चा वर्ग म्हणजे 400 अधिक 14चा वर्ग 196 म्हणजे 596 c² म्हणजे c म्हणजे तुमचा 596चा वर्गमूळ येणार. सो 596चं वर्गमूळ हे इथं कुठला ऑप्शन आहे का बघा? सो हे मी असं 4 ने भाग लावून असं लिहू शकतो. 4 गुणवले 4 एके 4, 4 चोक 16, 3 4 9 36 म्हणजे हे बाहेर आल्यानंतर 4 बाहेर आल्यानंतर वर्गमुळातून 2 वर्गमुळात 149 ऑप्शन आहे तुमचा सी, हा ऑप्शन आहे. लक्षात आलं? थोडंफार कॅल्क्युलेशन करावं लागेल. पुढे जाऊया. प्रश्न तिसरा. बिंदू जी बिंदू सी च्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे? बिंदू जी बिंदू सी च्या संदर्भात म्हणजे सी पासून कोणत्या दिशेला आहे? सी पासून जी, सी कुठं आहे? सी, जी इथं आहे आणि सी इथं आहे. सी पासून या दिशेला आहे कुठली? ही दिशा. ही दिशा कुठली आहे बघा? ही दिशा आहे ईशान्य दिशेला आहे. समजलं का? समजलं? ओके. परत एकदा तुम्ही जरा वाटलं स्क्रीनशॉट घेणार असलं तर प्लीज स्क्रीनशॉट घ्या. आता पुढचा जो आहे सेट हा तुम्हाला सोडवायचा आहे. हा सेट तुम्हाला सोडवायचा आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. अगदी IBPSच्या पॅटर्न प्रमाणे आहे, वेगळं असं काही नाही. सेम IBPS पॅटर्न. एकदा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्यायचा. अगोदर स्क्रीनशॉट घ्या. थोडंसं झूम करतो वाटल्यास मी. स्क्रीनशॉट घ्यायचा. घेतला? स्क्रीनशॉट घ्यायचा, सोडवा. आणि मग याच्यावरचे जे प्रश्न आहेत जे इथं आहेत याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. लक्षात आलं? याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर टेलिग्रामवर जो आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा स्क्रीनशॉट टाका. कोण ना कोणतरी तुम्हाला सॉल्व करून त्याच्यामध्ये देईल. कोणी नाही दिलं तर मी तुम्हाला सॉल्व करून देईल. लक्षात आलं? तर आजचा सेशन जर आवडला तर लाईक करा. त्यानंतर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि जर कोणी तुमच्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. रिझनिंग आपण पूर्णपणे मोफत शिकवत आहोत. मॅथ्स देखील आपलं मोफत शिकवत आहोत. सगळा सिलेबस आम्ही डिटेलमध्ये घेणार आहे. फक्त तुम्हाला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.